नमस्कार मंडळी, मी पद्मा. तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे रव्यामध्ये आंब्याचा बल्क घालून अतिशय पौष्टिक व चविष्ट, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या आवडीची झटपट तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता 1 वाटी बारीक रवा घेतला, अर्धी वाटी आंब्याचा बल्क घेतला व थोडेसे काजू बदाम किसून घेतले. तुम्हाला हवे असतील ते ड्रायफ्रूट त्यात वापरू शकता. एका मोठ्या बाउलमध्ये रवा काढून घेतला, त्यात काजू बदाम घालून मिक्स करून घेतले व तयार केलेले आंब्याचे बल्क घालून तेही चांगले चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. हे बल्क तयार करताना त्यातच मी 2 चमचे साखर घातलेली होते. तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर साखरेचे प्रमाण वाढवावे व कमी गोड हवे असेल तर साखरेचे प्रमाण कमी करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. मी 2 चमचे साखर वापरलेली आहे, म्हणजे मीडियम गोडीचं. सर्व साहित्य चांगले एकजीव मिक्स करून घेऊया. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व साहित्य एकजीव करून घेतल्यानंतर त्यात लागेल तसे पाणी किंवा दुधाचा वापर करा. मी यात पाण्याचा वापर करणार आहे. सर्व साहित्य दाखवते त्याप्रमाणे त्याची अशी पेस्ट तयार करून घेऊया. पेस्ट तयार करून झाल्यानंतर 15 मिनिटाकरिता झाकण ठेवून बाजूला ठेवूया. अगदी चवीला अतिशय सुंदर व लहान मुलांना आवडेल असा रवा केक बनवूया. त्यात मी थोडेसे दुधाचे सुद्धा वापर करणार आहे. 15 मिनिटानंतर मिश्रण चांगले एकजीव करून फेटून घेऊया. थोडेसे घट्ट झालेले दिसत आहे. थोडेसे घट्ट झाल्यामुळे मी त्यात थोडेसे दूध वापरून त्याची अजून हवे त्याप्रमाणे पेस्ट तयार करून घेऊया. पेस्ट तयार करून झाल्यानंतर पंधरा मिनिटं झाकून ठेवलेले मिश्रण पुन्हा काढून घेऊया व चांगले चमच्याच्या साहाय्याने पुन्हा फेटून घेऊया व थोडेसे दूध घालून ते अजून फेटून घेऊया. सर्व मिश्रण दाखवले त्याप्रमाणे त्याची पेस्ट तयार करून झाल्यानंतर त्यात थोडेसे 2 चमचे तेल घालून घेतले व चांगले फेटून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे प्रोसिजर करून घ्यायची. मला जरासे घट्टसर वाटते म्हणून थोडेसे पुन्हा पाणी घालून चांगले मिश्रण मिक्स करून घेतले. मिश्रण असेच जसे दाखवते त्याप्रमाणे मिक्स करावे. नंतर त्यात अर्धा चमचा सोडा व 1 चमचा बेकिंग पावडर घालून घेतले व थोडेसे त्यावर पाणी घालून पुन्हा मिश्रण चांगले फेटून घेतले. ही प्रोसिजर करताना एकदम फास्टमध्ये करावी. त्याचप्रमाणे त्यात अर्धा चमचा वेलची पूड घातले व चांगले मिक्स करून घेतले. हे मिश्रण तयार करण्याच्या आधीच मी एका भांड्याला तेल लावून ग्रीस करून ठेवले होते. नंतर सर्व मिश्रण एकदम मिक्स झाल्यानंतर तयार केलेल्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण घालून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व मिश्रण घालून झाल्यानंतर भांड्याचे थोडेसे टॅप करून घेऊया. पूर्व तयारी करते वेळेस मी गॅसवर पातेलं ठेवून प्रीहीट करण्याकरिता ठेवले होते. नंतर टॅप केलेले भांडे त्यात घालून 20 मिनिटाकरिता शिजवून घेऊया. अगदी दाखवते त्याप्रमाणे 20 मिनिटानंतर झाकण खोलून बघितले. बघा, आपला केक तयार आहे. सुरीच्या साहाय्याने चेक केले असता त्याला थोडेही चिपकलेले नाही. नंतर केक बाहेर काढून घेऊया व 10 मिनिटाकरिता थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने बाजूच्या कडा काढून घेऊया व एका ताटामध्ये केक पलटी करून घेऊया. बघा, दिसायला ज्याप्रमाणे सुंदर त्याप्रमाणे चवीलाही अप्रतिम असा केक तयार होतो. एकदा नक्की अशीच झटपट तयार होणारी रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.